वक्फ कायद्याबाबत राजकीय वादंग। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दर्शविला कायद्याला विरोध। पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही का वक्फ कायदा? काय सांगतो संविधान? बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचे भाष्य केले आहे। झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी हा कायदा राज्यात लागू होऊ न देण्याचे विधान केले आहे। तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील बंगालमध्ये वक्फ कायदा लागू न करण्यावर ठाम आहे। एकीकडे देशात वक्फ कायदा लागू झाला आहे, तर दुसरीकडे वक्फ कायद्याबाबत देशभरात राजकीय घडामोडी वेग घेत आहे। पण आता प्रश्न उठतो की केंद्र सरकारने बनवलेल्या कायद्याला राज्य सरकार अस्वीकार करू शकते का? संविधान याबाबत काय सांगतो की नेते फक्त त्यांच्या मतदारांना खुश करण्यासाठी संविधानापासून वेगळे असे विधान करतात? याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। देशात मागील काही दिवसांपूर्वी वक्फ कायदा लागू झाला आहे। केंद्र सरकारने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की वक्फ कायदा 8 एप्रिल पासून देशात प्रभावीपणे लागू करण्यात आला आहे। मागील आठवड्यात वक्फ सुधारणा विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली होती। यासंबंधी विविध स्तरांवरून विरोध दर्शविला जात आहे। तर आता प्रश्न आहे की केंद्र सरकारने बनवलेल्या कायद्याला राज्य सरकार लागू होऊ देऊ शकते का? याबाबत संविधान काय सांगतो? भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीप्रमाणे केंद्र आणि राज्याच्या कायदेशीर अधिकारांना 3 यादींमध्ये विभागलेले आहे। संघ सूची म्हणजेच युनियन लिस्ट, राज्य सूची म्हणजेच स्टेट लिस्ट आणि संवर्ती सूची म्हणजेच कॉन्करंट लिस्ट। हे सरकारच्या अधिकारांचे विभाजन दर्शवते। सुरुवात करूया संघ सूची म्हणजेच युनियन लिस्ट पासून। या यादीत असे विषय समाविष्ट आहेत ज्यावर फक्त केंद्र सरकारच कायदे बनवू शकते, जसे संरक्षण, परराष्ट्र विषय, बँकिंग, संचार आणि मुद्रा। या संबंधी प्रत्येक कायदा केंद्र सरकार बनवेल आणि असे कायदे प्रत्येक राज्याने मान्य करावे लागतील आणि लागू करावे लागतील। संघ सूचीतील विषयांवर फक्त संसद कायदे बनवू शकते। तर राज्य सूचीमध्ये भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार राज्य सरकारला काही विषयांवर कायदे बनवण्याचा अधिकार दिला आहे, जसे पोलीस, कृषी, स्थानिक सरकार, व्यापार आणि वाणिज्य, वन, सार्वजनिक व्यवस्था, सिंचन, उच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, मादक पेये, सार्वजनिक आरोग्य आणि कारागृह। तथापि काही विषयांवर केंद्र सरकारचे कायदेही लागू होतात। यानंतर बोलूया संवर्ती सूचीबद्दल म्हणजेच कॉन्करंट लिस्ट बद्दल। या यादीत असे विषय समाविष्ट आहेत ज्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार कायदे बनवू शकतात, जसे शिक्षण, वन, ट्रेड युनियन, विवाह, दत्तक आणि वारसा। आता सर्वात मोठा प्रश्न लोकांच्या मनात येतो की जर राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारे एखाद्या विषयावर कायदे बनवतात तर कोणता प्रभावी असेल? प्रत्यक्षात संवर्ती सूचीतील विषयांवर दोन्ही सरकारे कायदे बनवू शकतात। जसे शिक्षणावर कायदे बनवतात तर केंद्राचा कायदा प्रभावी असेल, परंतु जर राज्याने आधीच राष्ट्रपतींच्या संमतीने शिक्षणावर कायदा बनवला असेल तर राज्याचा कायदा प्रभावी असेल। भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षक हा शब्द 42व्या संविधान सुधारणा 1973 मध्ये जोडला गेला आहे। याचा अर्थ असा की भारतात धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव केला जाणार नाही। सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असेल। संविधानाच्या अनुच्छेद 25 मध्ये धर्माचे पालन, आचरण आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे। तसेच अनुच्छेद 26 धार्मिक बाबींच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य प्रदान करतो। अनुच्छेद 27 मध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर न भरण्याचा अधिकार प्रदान करतो। अनुच्छेद 28 मध्ये काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक पूजा घेण्याची मुभा देतो। भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये धार्मिक संस्था, दान आणि न्यासांना संवर्ती सूचीमध्ये ठेवले आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारे दोन्ही या विषयावर कायदे बनवू शकतात। तसेच अनुच्छेद 29 आणि 30
धर्म किंवा भाषेच्या आधारावर अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार देतो। तर याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र।